किती पैसे कमवले, किती संपत्ती कमवली, किती प्रॉपर्टी कमवली, यापेक्षा किती माणसं कमवली, किती माणसांचं प्रेम कमवलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ते काय सांगतात, ज्याला जायचं त्यांनी खुशाल जावा. त्यांच्या अहंकाराचा फुगा रोज फुगतोय. अरे बाबा, जावा जावा म्हणून सगळेच जाऊ लागलेत. का जाऊ लागलेत? त्याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. तुम्हाला शोलेतल्या असराणीचा डायलॉग आठवतो ना, आधे इधर आओ आधे इधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे कौन हो? कोई नहीं है. त्यांच्याकडे फक्त काटे आणि चमचे शिल्लक आहे. कसं वाढणार पक्ष? तुम्हारे पाँव के नीचे कोई जमीन नहीं, तुम्हारे पाँव के नीचे कोई जमीन नहीं. कमाल ये है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं. त्यांना कोणीतरी आठवण करून द्या. बदललंय, परिस्थिती बदलली आहे, त्याची आठवण करून द्या. परिस्थितीनुसार आपल्याला चालायचं असतं. कधीही गची बाधा डोक्यात येता कामा नये. मी कोण आहे? मी 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 नाही, आम्ही 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 म्हणा. मी म्हणणारे रावणाची लंका देखील जळून खाक झाली. ओ तुम्ही आम्ही कोण आहोत? हे जनता जनार्दन सगळे सगळे आहेत आपले मायबाप. ये जनता है, सब जानती है. आणि म्हणून आपल्याला हे केलं पाहिजे. काही मगाशी रामदासबाईंनी समाचार घेतलाय, गुलाबरावनी समाचार घेतलाय, आमच्या ज्योतिताईंनी समाचार घेतलाय. काही लोक म्हणाले लांडग्यांचं ऑपरेशन करतो. अरे तो तर कंपाऊंडर आहे ना. कंपाऊंडर कसं ऑपरेशन करणार? इथे श्रीकांत शिंदे खरा डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर नसलो तरी अजूनही ऑपरेशन करतो. आणि ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्याचं नाही. वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. 4 वर्षापूर्वी यात लांडग्यानी मला धमक्या दिल्या होत्या. मुंबईत यावंच लागेल, वरळीतून जावंच लागेल. अरे कोणाची काही जागीर आहे का मुंबई? एकनाथ शिंदे एकटा आला, एअरपोर्ट वरून हेलिकॉप्टर बाजूला ठेवलं. हेलिकॉप्टर मध्ये तुमचा एकनाथ शिंदे बसला नाही, गाडीमध्ये बसला, बाय रोड गेला, वरळीतून गेला, वरळीतून थांबला, येऊन थांबला. तेव्हा जे धमक्या देणारे घरामध्ये ऑनलाईन बघत होते. मी काय आम्हाला चॅलेंज देणार? आता म्हणतात तुडवा. हिम्मत असेल तर समोर या. रामदासभाईच बोलले, तुडवायला हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? तुडवायला पाय लागतात. हे शिवसैनिक आहेत, हे कडव्या बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे आहेत. त्यामुळे आता किती केविलवाना, सकाळी खासदारांना शिव्या द्यायच्या आणि संध्याकाळी त्यांच्याबद्दल चांगलं म्हणायचं. हे काय काय चालू आहे? तुम लढो हम कपडा संभालते, अशी शिवसेना चालत नाही. सेनापतीने घरी बसून चालत नाही, फ्रंटवर येऊन लढावं लागतं. मी नेहमी सांगतो कार्यकर्त्यांना, हा तुमचा एकनाथ शिंदे तुम लढो हम कपडा संभालने वाला नाही, तुमच्या समोर येऊन छातीचा कोट करून लढणार आहे. हा लढवय्या आहे. आणि म्हणून काय लढले? महापालिका गेल्या, जिल्हा परिषदा गेल्या,